नमस्कार. अंडा भुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर माझ्या पद्धतीची ही अंडा कुरी नक्की करून पहा. या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. तर ही अंडा कुरी चपाती किंवा भाकरीपेक्षा पावाबरोबर अप्रतिम लागते. सुके मसाले, आलं लसणाची पेस्ट, एक मोठा टमाटर, 4 कमी तिखटाच्या मिरच्या, कोथिंबीर आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेला आहे. कढईत मस्टर्ड ऑइल घातल्यावर कडकडीत तेल गरम झाल्यावर हे बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया. कांदा छान असा लालसर परतून झाल्यानंतर त्यात आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया. त्याच्यानंतर एक जो टमाटर आपण चॉप केला होता तो आणि हिरवी मिरची घालून घेऊया. सुक्या मसाल्यांमध्ये मी धणं, जिरं पावडर, हळदी, बेडगी मिरची पावडर, थोडी नावाला मिरची पावडर घेतलेली आहे, कारण की आपण यात मिरची घातलेली आहे. त्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी घालून झाकण झाकून हा मसाला 2 मिनटासाठी शिजू देऊया. त्याच्यानंतर मसाला शिजल्यावर वरून चवीप्रमाणे त्याच्यानंतर मीठ घालून घेऊया. काही टमाटर अख्खे राहिल्यास असे चमच्याने स्मॅश करा. त्यानंतर इथं अंडी फोडून घेऊया. त्या अशा वेळेस गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि ही अंडे घातल्यानंतर असं सतत ढवळायचं. ह्याला मोठ्या फ्लेमवर करायचं नाही आहे, ज्याने अंड्याच्या गाठी होतील. तर असं ओलसर असल्यावरच कोथिंबीर घालून घेऊया आणि सतत असं ढवळायचं. मटणाच्या खिम्यासारखे हे दाणेदार बारीक झालं पाहिजे आणि ही अंड्याची अकुरी ओलसरच ठेवायची, जास्त ड्राय करायची नाही. आणि अशी अकुरी गरमागरम घ्या आणि गरमागरम लादी पाव ह्याच्याबरोबर वरून लिंबू पिळून घ्या. अंड्याच्या भुर्जीपेक्षा अगदी वेगळी चव. तर ही माझ्या पद्धतीची रेसिपी करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर